नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा उत्सव चालू आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. पंचमीचा, अष्टमी, नवमीचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. ललिता पंचमी आता होऊन गेलेली आहे आणि आता येईल ती दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्रीमधील महाअष्टमीचा दिवस. इथं कन्यापूजन केले जाते. नवरात्रीच्या व्रताचा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा विधी आहे जो आहे कन्यापूजन विधी. आपले कोणतेही नवरात्रीचे व्रत हे कन्यापूजनाशिवाय अपूर्ण आहे असे मानले जाते. संपूर्ण नवरात्रीचा आत्मा समजला जाणाऱ्या या कन्यापूजनाची माहितीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. कुमारिका ही साक्षात देवीचे स्वरूप मानली जाते. नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. अगदी रोजच्या रोजसुद्धा काही लोक आपल्या घरी कन्यांचं पूजन करतात. याशिवाय तुम्ही नवरात्रीमधील पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशीही विशेष पूजन करू शकता. तुम्हाला स्वतःला मुलगी असेल तर तुम्ही तिचीही लक्ष्मी स्वरूप, माता स्वरूप असं समजून तुम्ही तिची पूजा करू शकता. सौभाग्यवती स्त्रीच्या पूजनापेक्षा कुमारिकेचे पूजन हे शीघ्र फलदायी आहे, कारण या रूपामध्ये देवीचे तेज हे विराट स्वरूपामध्ये असते. त्याच पद्धतीने कन्यापूजनासाठी मासिक धर्म न आलेल्या अशा 2 ते 8 वर्षापर्यंतच्या, जास्तीत जास्त 9 वर्षापर्यंतच्या मुलींचं पूजन करावे, कारण त्या मुली निर्मळ, सात्विक, मृदू मनाच्या, निष्पाप मनाच्या असल्यामुळे देवी स्वरूप मानूनच त्यांची पूजा करावी. तुम्ही यथाशक्ती 5, 7, 9 अशा कन्यांचं पूजन करू शकता आणि तुम्हाला तितक्या कन्या जर उपलब्ध झाल्या नाहीत तर तुम्ही कमीत कमी एका कन्येचं पूजनही करू शकता. त्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला मुलगी असेल तर तुम्ही तिचंही देवी स्वरूप समजून तिची पूजा केली तरीही चालू शकते. ज्यांच्या घरी सुतक आहे, मासिक पाळी आहे, विटाळ आहे, तर त्यांचे जे काही ते दिवस असतील ते जर अष्टमीच्या आधी संपणारे असतील तर तुम्ही अशा वेळेला अष्टमीच्या वेळी कन्यापूजन करू शकता. पण जर ते संपणं आत्ता शक्य नसेल आणि त्यानंतर जर तुम्हाला हे कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा हे पूजन करू शकता. कन्यापूजनाच्या आधी पूर्वतयारी करून घ्यावी. ते तुम्ही अगदी कन्यापूजनाचं साहित्य आणण्यापासून ते अगदी मुलींना निमंत्रित करण्यापर्यंत सर्व कामं ही करून घ्यावीत. तर कन्यापूजन तुम्ही कधी करणार आहात हे ठरवल्यानंतर त्याच्या अगोदर 2-3 दिवस ज्या कन्यांना तुम्ही घरी निमंत्रित करणार आहात त्यांना आपल्याला जाऊन निमंत्रण द्यायचं आहे आणि त्यानंतर कन्यापूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला जेवणाचीही तयारी करून घ्यायची आहे. जर तुम्ही कन्या भोजन करवणार असाल तर ही सर्व पूर्वतयारी आधीच करून ठेवा, म्हणजे तुमची ऐन वेळेला गडबड होणार नाही. याशिवाय तुम्ही कन्यांसाठी काही भेटवस्तू आणणार असाल तर त्यासुद्धा आधीच आणून ठेवाव्यात. तर ज्या दिवशी आता कन्यापूजन आहे त्या दिवशी आपल्याला कन्यांचं स्वागत अतिशय आनंदाने करायचं आहे. त्यानंतर त्यांना घरामध्ये घेऊन त्यांना एखादं छानसं आसन द्यायचं आहे. तुम्ही पाट, चौरंग किंवा एखादी सतरंजी देऊ शकता आणि त्याभोवती आपल्याला रांगोळीही छान काढून घ्यायची आहे. त्यानंतर कन्यांना तिथे बसून आपल्याला सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून घ्यायचे आहेत. तर त्यांचे पाय एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये ठेवून घ्यावेत. स्वच्छ पाण्याने ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कुंकवाने त्यांच्या पायावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि फूल त्यांच्या पायावर अर्पण करायचे आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्याला त्यांना कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि डोक्यावर जी आपण देवी मातेला चुनरी चढवतो, म्हणजे लाल आणि सोनेरी अशी असते, ती चुनरी आपल्याला त्यांच्या डोक्यावर ठेवायची आहे. त्यानंतर त्यांच्या मांडीवर एक रुमाल द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्यांच्या ज्या काही सगळ्या आवडत्या वस्तू आहेत, जे काही आपण त्यांना भेटवस्तूसाठी ज्या वस्तू आणल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. आता मुलींना कसं नटायला वगैरे जास्त आवडतं, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी मेकअपच्या वस्तू, नेलपेंट किंवा एखादी ज्वेलरी किंवा पर्स, चॉकलेट्स अशा वस्तू त्यांना देऊ शकता. याशिवाय त्यांना ज्या शाळेमध्ये उपयुक्त वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यांना तुम्ही एखादा गजरा किंवा वेणीसुद्धा अर्पण करावी. सुपारीचा विडासुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे आणि एखादं फळ आपल्याला अर्पण करायचं आहे. मग तुम्ही डाळिंब किंवा केळी त्यांना देऊ शकता. याशिवाय आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि नारळावर आपल्याला स्वस्तिक कुंकवाने किंवा त्रिशूल काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा नारळसुद्धा त्या रुमालावर ठेवायचा आहे. नारळ देत असताना आपली जी काही इच्छा आहे, जी आपण देवी मातेकडे मागणार आहोत, तर ती इच्छा आपल्याला मनातल्या मनात बोलायची आहे आणि त्यानंतर जी कोणी कन्या असेल तिला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिच्या पाया पडायच्या आहेत. ज्या वेळेला आपण ओवाळून घेणार आहात त्यावेळेला तुम्ही ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करू शकता.
तुम्हाला हे माहिती असेलच की आपल्या शक्तिपीठांमध्ये शिवशक्तीचे स्थानही असते. भगवान शंकरांनी देवीच्या संरक्षणासाठी भैरवांना प्रत्येक ठिकाणी तैनात केलेले आहे. त्यामुळे आपल्याला कन्यापूजनाच्या वेळेला एक मुलालासुद्धा म्हणजे एका कुमार मुलालासुद्धा आपल्याला पूजनासाठी घरी बोलवायचे आहे. त्याशिवाय आपली ही पूजा अपूर्ण असते असे मानले जाते. काही ठिकाणी 2 मुलेसुद्धा बोलवली जातात. एक म्हणजे आपले बटुक भैरव आणि दुसरे असतात आपले मारुतीराया. तर अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला कुमार मुलांचे पूजन करायचे असते. त्या मुलाचेही आपल्याला अशाच पद्धतीने पूजन करून घ्यायचे आहे. त्याचेही पाय धुवायचे आहेत. पण त्याला हळद कुंकू अर्पण करू नका. त्याला तुम्ही अष्टगंध लावू शकता आणि त्यालाही त्याच्या आवडीप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत किंवा त्यालाही शाळेत जे उपयोगी येणार आहे अशा भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. कन्यापूजनाला जर तुम्ही भोजनाचा बेत केला असेल तर अशा वेळेला खीरपुरीचे जेवण नक्की बनवावे. देवी मातेलाही खीरपुरी पुरणपोळी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या भोजनामध्ये तुम्ही खीरपुरी पुरणपोळी किंवा कोणताही इतर गोड पदार्थ यथाशक्ती बनवू शकता. आणि जर तुम्हाला इतकं करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक मुलाला एखादं फळ खायला देऊ शकता किंवा दूधसाखरही तुम्ही देऊ शकता. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी मांगल्य येते. आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनी देवीचा अखंड वास राहतो. आता एखाद्याला जर कन्यापूजनासाठी जर मुली मिळाल्या नाही तर अशा वेळेला काय करावे, तर तुम्ही एखाद्या जवळच्या अनाथाश्रमामध्ये किंवा शाळेमध्ये मुलींसाठी उपयुक्त अशा वस्तू दान करू शकता. याशिवाय एखादी गरजू गरीब छोटी मुलगी असेल तर तिला तुम्ही तिच्या आवडीच्या भेटवस्तू आणि काही खाण्यासही देऊ शकता. आता बघूया की किती कन्यांचे पूजन केल्यामुळे कोणत्या फळाची प्राप्ती होते. एका कुमारिकेचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्याची प्राप्ती होते. 2 कन्यांचे पूजन केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. 3 कुमारिकांचे पूजन केले तर अर्थ धर्म काम यांची प्राप्ती होते. 4 कुमारिकांचे पूजन केले तर राज्यपदाची प्राप्ती होते. 5 कन्यांचे पूजन केले तर विद्याप्राप्ती होते. 6 कन्यांचे पूजन केले तर षटकर्म सिद्धी प्राप्त होते. 7 कन्यांचे पूजन केले असता राज्यप्राप्ती होते. 8 कुमारिकांचे पूजन केले तर संपत्तीची प्राप्ती होते आणि 9 कुमारिकांचे पूजन केले तर पृथ्वीचे राज्य मिळते. जसं व्हिडिओत आधी सांगितलं तसं तुम्ही 2 वर्षापासून ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंतच्या कन्यांचं पूजन करू शकता. तर आता बघूया की कोणत्या वयाच्या कन्येचं पूजन केल्यामुळे आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती होते. तर आपण 2 वर्षाच्या कन्येचे पूजन केले तर ती कुमारिका स्वरूप मानली जाते, देवीचे रूप मानले जाते आणि या पूजनामुळे आपले दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची मुलगी ही त्रिमूर्ती समजली जाते आणि यामुळे आपल्याला सुखसमृद्धी मिळते. 4 वर्षाच्या मुलीचे पूजन केले असता आपले कल्याण होते कारण ती कल्याणी स्वरूपी असते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपाची कन्या असून तिचे पूजन केले असता आपली आजारातून मुक्तता होते. 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप असते आणि तिचे पूजन केले असता आपल्याला राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाच्या कन्येचे पूजन केले असता आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि ही कन्या ही चंडिका स्वरूप मानली जाते. 8 वर्षाच्या कन्येला शांभवीचे रूप समजले जाते आणि तिचे पूजन केले असता आपल्याला विजयाची प्राप्ती होते. 9 वर्षे वयाची कन्या ही दुर्गादेवी स्वरूप मानली जाते आणि तिचे पूजन केले असता आपल्या सर्व शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षे वयाची कन्या ही सुभद्रा स्वरूप असते आणि तिचे पूजन केले असता आपल्या सर्व मनोकामनांची पूर्ती होते. तर अशा पद्धतीने आपल्याला अष्टमी किंवा नवमीला जसं तुम्हाला जमणार आहे त्या दिवशी कन्यापूजन नक्की करावे. कन्यापूजन हे अतिशय उत्साहाने मनोभावे करा आणि पूजन करताना कोणताही भेदभाव करू नका. तुम्हालाही मुलगी असेल तर तिचंही पूजन तुम्ही या दिवशी नक्की करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.